फुटीर खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमचं ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी झालंय। 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून येतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। षटकार आता मारलेला आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर। 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता। आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आणि म्हणून विचारधारा महत्त्वाची आहे। काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं। डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामं होतील, आपल्या अडचणी सुटतील। आणि म्हणून ज्या विश्वासाने आपण आज सोबत आलेला आहात, हा विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, हा शब्द आहे। संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना पाटील, हा भाऊ तो पण बिंदास आणि बेधडक आहे आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे। आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे। ओमराजे तर आपल्या मनाचे राजे आहेत आणि काही लोकांनी त्यांना हिनवलंही, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही तिकडे। रील स्टार म्हटलं, त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते, ते रिअल स्टार हो। दुसरे आमचे संजय देशमुख आहे तिकडे, संजय उत्तमराव देशमुख, यवतमाळ वाशिम मतदारसंघातले। त्यांचं कामही उत्तम आहे, उत्तमराव आहेत वडिलांचं नाव, आणि त्यांना अधिक उत्तम काम करायचं म्हणून ते आपल्या शिवसेना परिवारामध्ये आलेले। शिंदे बाळंत झाले आहेत, मिंदे बाळंत झालेत आणि त्यांनी 6 गद्दारांना जन्म दिलाय आणि ऑपरेशन सुखरूप असं कोण म्हणालं? मुख्यमंत्री म्हणाले ऑपरेशन ना सुखरूप सक्सेस। 6 गद्दार जन्माला आले, बॉडी त्यांची सुस्थितीमध्ये असं नाही आहे, त्यांना सिझरिंग करावं लागणार आहे पुढे व्यवस्थित। तर ते हा विक्रम आहे। केनियामध्ये एका बाईला 5 झाले होते मुलं, आणि आता इथे 6 गद्दार आता इथे नंदनवनला पाळणा हल्ला है। अपने बच्चे खुद को संभालने चाहिए, खुद का घर संभालने नहीं आता तो पड़ोसी को दोष नहीं देना चाहिए। कभी ना कभी तो अपने पे मतलब अपने गिरेबान में झांक के देखना चाहिए। लेकिन इसके बाद भी वो जिस एटीट्यूड और एरोगेंस के साथ गाली गलौज करते हैं ना, मुझे वो देखकर रवि किशन जी का एक डायलॉग याद आता है कि जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा, किस बात पे घमंड है पता नहीं।